ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। बर्फाचा गोळा आवडीने खात असाल तर तुमच्या बर्फाच्या गोळ्यात सॅक्रिनचं प्रमाण जास्त नाही ना, ते तपासून घेणं गरजेचं आहे। कारण डोंबिवली येथे एक असाच प्रकार उघडकीस आलाय। धक्कादायक म्हणजे हा प्रकार उघडकीस आणणाऱ्या एका जागृत नागरिकालाच धमक्या येऊ लागल्यात। त्यामुळे त्याने अंबरनाथ पोलीस ठाण्यात या विरोधात तक्रार दाखल केली आहे। मुंबई असोसिएशनची अंडर-14 क्रिकेटची निवड स्पर्धा डोंबिवली येथील जिमखाना स्टेडियममध्ये सुरू होती। या स्पर्धेसाठी निलेश बोरसे यांचा 12 वर्षांचा मुलगा जिमखाना स्टेडियममध्ये गेला होता। यावेळी तहान लागल्यानं स्टेडियम बाहेर असलेल्या हातगाडीवरील बर्फाचा गोळा खाण्यास दोघंही पितापुत्र गेले। मात्र बर्फाच्या गोळ्यामध्ये सॅक्रिन केमिकलचं प्रमाण अधिक असल्याचं बोरसे यांच्या निदर्शनास आलं। याबाबत त्यांनी बर्फाचा गोळा विकणाऱ्या हातगाडीवरील महिलेला याचा जाब विचारला। यावर त्या महिलेने बोरसे यांना उडवाउडवीची उत्तरे दिली, तसेच वादही घालू लागली। आरोग्यास धोकादायक म्हणून बोरसे यांनी या संदर्भात तात्काळ कल्याण डोंबिवली महापालिकेत तक्रार केली। पालिकेनेही तक्रारीची दखल घेत तात्काळ कारवाई केली आणि हातगाडी हटवली आहे। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला। ही घटना डोंबिवली जिमखाना चौकात घडली आहे। बोरसे यांनी स्वतःच हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करत एक प्रकारची जनजागृती केली आहे। मात्र ही जनजागृती आता त्यांनाच मनस्ताप देणारी ठरली आहे। त्यांना धमकीचे कॉल येत असल्याचा आरोप बोरसे यांनी केलाय। त्यामुळे बोरसे यांनी अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत धमकी प्रकरणी गुन्हा दाखल केला, तर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदाखलपत्र गुन्ह्याची नोंद केली आहे। निखिल चव्हाण, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।